नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आम्ही सर्व कर्मचारी जवळजवळ 20 कर्मचारी काम करतो समितीमध्ये. आम्हाला प्रशासक काळात 6वा वेतन 6.80चं वेतन मिळाला. नंतर हे जी चालू कमिटी आली त्यांनी 20% वाढवून दिला. पण आम्ही वारंवार तोंडी लेखी अर्ज करून वरिष्ठाकडं डायरेक्टरकडं पण आजपर्यंत आम्हाला न्याय काय मिळाला नाही. शेवटी आज आम्ही 21/8/2000 पासून उपोषणाचा हत्यार उपसला, पण आम्हाला आजपर्यंत न्याय नाही मिळाला. मागे 2/7/2025 रोजी आम्ही असं तोंडी निवेदन दिलं, लेखी निवेदन दिलं का आम्हाला जवळजवळ तुम्ही जे कर्मचारी रिटायर झालेत त्यांच्या हिश्श्याचे कमीत कमी 1,60,000 आपल्या पगारात बचत होतात ते आमच्या पदरात द्या. पण त्याची पण दखल घेतली नाही. पण आज आमची अशी मागणी आहे, सर्व शासनाप्रमाणे 7वा वेतन लागू आहे, पण कमिटीने आम्हाला 6वा वेतन पूर्ण दिला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. आता तुम्ही हा जो काम बंद नाही, आम्हाला जर न्याय मिळाला तर आम्ही स्थगित करू, न्याय नाही मिळाला तर आमची चालू राहील. याचा आतापर्यंत आम्हाला माननीय सभापती साहेब व संचालक वारे साहेब, उपसभापती मदन कडव साहेब, दुसरे व्यापारी राधानी साहेब या लोकांनी आजच भेट दिली आणि काल पण आमच्याशी बोलणं झालं. पण आमच्याकडनं काही तोडगा निघाला नाही, त्यांच्याकडनं तोडगा निघाला. आम्ही त्यांना बोललो आम्हाला लेखी स्वरूपात द्या तुम्ही. मग आम्ही संप माग घेतो, पण ते लेखी द्यायला तयार नाही. मग आम्ही संपावर ठाम राहिलो. आता शासनाप्रमाणे 7वं वेतन लागू आहे, कमीत कमी 6वं वेतन तर द्या. आम्हाला 6.120 चालू आहे आणि 6वा वेतन हा 231% चालू आहे. 6व्या वेतनचा 231% आम्हाला फरक वेतन मिळावा, ही महागाई भत्ता मिळावा, हीच आमची सगळ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. न दिल्यास आमचं आज महागाईची एवढी झळ पडते. आमच्या मुलांची लग्न आम्ही करू शकत नाही, मुलांचे शिक्षण करू शकत नाही. आता मी स्वतः 6 महिन्यात रिटायरमेंट होणार आहे. आमचे बाकीचे 2 वर्षात रिटायरमेंट होणार, कोणी 1.5 वर्षात होणार आहे. पण आजपर्यंत आम्हाला न्याय मिळतच नाही. न्याय मिळवण्यासाठी आम्ही हा संपाचा हत्यार उघडलाय. आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे कर्मचारी आहे हे 7वा वेतन आयोगासाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत. त्यासाठी भूमिपुत्र पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा देत आहे. माझे नाव चंद्रकांत रंबाजी मोटे, भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आणि ह्या कामगारांना जाहीर पाठिंबा देत आहे. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन केलं आहे त्या काम बंद आंदोलनासाठी त्यांनी ज्या मागण्या त्यांच्या लेखी स्वरूपात केल्या त्या मागण्यांसाठी आमची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची उद्या सभा आयोजित केली आहे. त्या सभेमध्ये आम्ही निर्णय घेऊन योग्य ते मार्ग काढू आणि तुर्तास त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही संप तुर्तास स्थगिती करावी आणि तुमच्या मागणीचा आम्ही पॉझिटिव्ह विचार करतोय.